की नोकरी जॉईन करायला जात नाही हे सुद्धा कळलं आहे. त्यांनी मला कारण विचारलं. सर म्हटलं असंच आहे, मी क्लास 1ची पण परीक्षा आहे, त्याची तयारी करायची आहे, त्यामुळे मला आणि परत BEd आहे म्हटलं माझं, आता फायनल लेसन मला करायचे. जानेवारी 1983ची गोष्ट सांगतो तुम्हाला. BEdचे फायनल लेसन, तू त्याची काळजी करू नको, मला माहिती आहे तुझ्या वर्षभराचा जो परफॉर्मन्स आहे तो A+ मधला आहे, त्यामुळे मी तुला जानेवारीमध्ये परवानगी देतो, तू जर फायनल लेसन करून घेतो आणि तू लगेच निघायचं. त्यांच्या आग्रहामुळे त्यांची आज्ञा मला पाळावी लागली आणि मित्र हो, मी मंत्रालयाच्या सेवेमध्ये दाखल झालो. मंत्रालयाच्या सेवेमध्ये 20 फेब्रुवारी 1984 मी जॉईन झालो आणि तेव्हापासून माझा शासकीय सेवेचा प्रवास केला. माझा प्रोबेशन कंप्लीट होता 1 वर्ष गेला आणि दुसऱ्या वेळेस परत ऑफिसरच्या परीक्षा निघाल्या, परत परीक्षा झालो पास. क्लास 1 झालो आणि पहिली गोष्ट माझी विमान आणि दरम्यान मी डेस्क ऑफिसरची परीक्षा पास झालो. 1-1.5 वर्ष डेस्क ऑफिसर म्हणून पण काम केलं आणि डेस्क ऑफिसरचे 1.5-2 वर्ष सरकारने संपवलं. क्लास 1 झालो आणि क्लास 1 झाल्याबरोबर माझी पोस्टिंग झाली गव्हर्नमेंटच्या विमान. अतांत्रिक माणूस, कोणता पाना कोणत्या यायला लागतात हे माहिती नाही आहे, पण हाताखाली शेकडो इंजिनियर्स आहेत, पायलट्स आहेत, अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, काम करतायत आणि मी केवळ 32व्या वर्षी 31 पूर्ण झाले. 31व्या वर्षी क्लास 1 मधला काळ माझा शासकीय सेवेमध्ये याच्यामध्ये गेला. मग 31व्या वर्षी क्लास 1 झालोच आणि सरांच्या वयात मोठे पायलट लोक फार 60-65 वर्षापर्यंत तंदुरुस्त असतील तर दत्ताविषय, इंजिनियर लोक जर 60-65 वर्षापर्यंत काम करू शकतात, प्रशासकीय अधिकारी 60 वर्षापर्यंत काम करू शकतात. तर 31व्या वर्षाचा मुलगा एक हेड ऑफ द डिपार्टमेंट बनतो आणि जे तांत्रिक दृष्टीने जे काम आहे त्या कामाची जबाबदारी त्याच्यावरती होती. ज्या पदावरती माझ्या आधीचे काही जे अधिकारी त्यांची पोस्टिंग झाली, कमीत कमी 7 दिवसात त्यांनी काम केलं, 8व्या दिवशी सोडून गेलेलो होते. कारण कामच असं होतं. दररोज मुख्यमंत्री, गव्हर्नर, मिनिस्टर की असे केंद्राचे मिनिस्टर यांच्यासोबत बैठका, त्यांच्यासोबत राजधानी, त्यांच्या विमानसेवेची व्यवस्था, ह्या सगळ्या गोष्टी करणं हा जिकरीचं काम आहे. आपल्या सुईच्या टोकावर तिथे जागा होती, आहे अजूनही आहे. सुईच्या टोकावर बसून काम करण्यासारखी जागा होती, ज्या पदावर एक अधिकारी फक्त 7 दिवस आणि जे 2-3 अधिकारी टिकले ते 1.5 वर्ष, कोणी 2 वर्षापेक्षा कोणताही अधिकारी राहिला नाही. आणि जे 2 वर्षापूर्वी ज्यांनी काम केलं एक तर सस्पेंड होऊन गेले, नाही तर बाय हार्ट अटॅकने जागेत म्हणजे ऑफिसमध्येच गेले. 2 जण सस्पेंड झाले, एक हार्ट अटॅकने गेले. म्हणजे किती भयानक अशा प्रकारची जबाबदारी असते. आणि माझी त्या डिपार्टमेंटमध्ये डिसेंबर 1983ला पोस्टिंग झाली. डिसेंबर 93 तिथे पोस्टिंग झाली आणि मला तुला इतिहास कळला की अशी यापूर्वी घटना घडलेली आहे. तर मला पण भीती वाटायला आपण उगीच या डिपार्टमेंटला आपली पोस्टिंग झाली आणि काय होईल काय माहिती नाही. पण निर्धार जर मनात असेल, कितीही कठीण प्रसंग असेल, कितीही मोठी जबाबदारी असेल, आपल्या मनाचा निर्धार, आपल्या मनाची जिद्द आपल्या मनामध्ये असेल, आपण कोणतीही जबाबदारी पेलू शकतो, कोणतीही जबाबदारी पार पाडू शकते, हे पाडू शकतो. ही किमया माझ्या कार्यकाळात आहे. मी 12.5 वर्ष सातत्याने डायरेक्टर होईपर्यंत त्या डिपार्टमेंटला काम केलं. मंत्रालयाचा डेप्युटी सेक्रेटरी म्हणून माझी पोस्टिंग झाली. पण CM साहेब होते आमचे तेव्हाचे तत्कालीन विलासरावजी देशमुख आणि आबा पाटील साहेब तेव्हाचे उपमुख्यमंत्री हे. तर त्या दिवशी त्यांना बाहेरच्या दौऱ्याला जायचं होतं. मला तिथून रिलीव्ह होऊन मंत्रालयात जॉईन करायला जायचं होतं आणि माझ्या हेलिकॉप्टरच्या चीफ पायलट मुख्य वैमानिकांनी सांगितलं कि सर हमारे यादव जी की पोस्टिंग अभी मंत्रालय हो गई है, तो उनको जाना है, वो जाने वाले हैं. स्वतः देशमुख साहेबांनी मला बोलवलं आणि सांगितलं, जाधव साहेब तुम्हाला कोणत्या सोयी सुविधा पाहिजे तुम्ही घ्या, तुम्ही इथेच कंटिन्यू राहा. सर मी म्हटलं माझ्याकडे लाल गाडीची गाडी आहे, घरी सरकारी नोकर चाकर आहे, बाकीच्या सगळ्या सुविधा आहेत आणि ह्या सुविधा मी मंत्रालयात गेल्यानंतर पण मिळणार आहे. एखाद्या वेळेला लाल दिव्याची गाडी मिळणार का? सगळ्याच अधिकाऱ्यांना लाल दिव्याची गाडी नसते. आता ती जबाबदारी मोठी होती म्हणून गव्हर्नमेंटने तो भाग दिला होता.
पण मला ती नको आहे. बस झालं. मी आजपर्यंत या डिपार्टमेंटला काम केलं. मला माहिती नाही मी किती तुमच्या मनाच्या लेवलनी काम केलं ते मला माहिती नाही, पण मला समाधान होईल अशा प्रकारचं काम केलं. जबाबदारी पाडली, मला आता इथून सुटका. ते म्हणाले नाही तुला सुटका देणार नाही, तू इथलं काम सांभाळायचं, तिथं काम करायचं, तिथली पण जबाबदारी सांभाळायची, इकडची पण सांभाळायची. म्हणजे एकाच वेळी एका अधिकाऱ्याला दोन्ही ठिकाणी काम करा. लक्षात ठेवा. म्हणजे त्या अधिकाऱ्यामध्ये ज्या अधिकाऱ्यामध्ये एगर्स होता आय कॅन डू इट, तो निर्धार तुमच्यामध्ये असू द्यायला पाहिजे. आय कॅन डू इट म्हटल्यानंतर आय कॅन डू एनिथिंग, आय कॅन टर्न अप्स अँड डाऊन. हा निर्धार जर तुमच्या मनात असेल तर कोणतीही परिस्थिती तुम्ही बदलू शकता. एखादा विद्यार्थी गरीब असेल, सामान्य असेल, अभ्यासामध्ये तेवढी गती नसेल, पण त्याने जर ठरवलं येस आय कॅन अचीव द गोल्ड मेडल इन माय. बाबू झोपायचं असेल तर जा, मला झोपायचं असेल तर जा, तुम्हाला बाईक नाही जाऊ. कारण प्रोफेशनल अधिकाऱ्यांना पण शिकवण्याचा अनुभव आहे. इतरही क्लासेस घेत असतो, प्राध्यापकाचे क्लासेस घेत असतो, त्यांचे रिव्हिजन कोर्सेस असतात. तिथे सुद्धा मी हंटर घेऊन काम केलेलं आहे. इथे अमरावती विद्यापीठाचं एक कॉलेज आहे त्यांचं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॉलेज, तिथे माझे रेग्युलर पिरियड व्हायचे. आता मला कमी यायला जमतं, पण बोलवलं तुम्ही नक्कीच. तर सांगायचं तर ज्या त्या क्षेत्रात तुम्ही जा, एकाच वेळी अधिकारी, दुसऱ्याकडे प्राध्यापक, तिसऱ्याकडे व्हिजिटिंग फॅकल्टी, आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हे सगळं करता करता लिखाण. हे सगळं करता करता लिखाण, आणि लिखाणाची साहित्यिक लिखाणाची माझी विद्यार्थ्यांपासूनची सवय. जे पाहिलं, जे अनुभवलं तेच लिहिलं. माझी सगळी पुस्तकं वाचा. माझं अजिंक्य नावाचं पुस्तक आहे, अजिंक्य नावाचं पुस्तक इथे मी लिहिलेलं आहे. माझ्या वडिलांचं आत्मचरित्र लिहिलेलं आहे. अंधार यात्रेचे स्वप्न. अंधार यात्रेचे स्वप्न म्हणजे एका निरीक्षण बापाचं स्वप्न काय. मी अंधार म्हणजे निरीक्षण बापाचं स्वप्न सांगितलं नाही, मी अंधार यात्रेचं स्वप्न सांगितलं. कारण का, निरीक्षण म्हणजे अंधार. जिथे अंधार आहे तिथे प्रकाश असू शकत नाही. माझ्या वडिलांच्या जीवनामध्ये अक्षररूपी प्रकाश, अक्षररूपी ज्ञान नव्हतं, आणि म्हणून त्यांना अंधार यात्री होते ते अंधारात. पण त्यांचा प्रकाश, त्यांचा प्रवास प्रकाशाकडे होता. त्याच्या मुलांना त्यांना प्रकाशाकडे न्यायचं होतं. म्हणून माझ्या कोणत्याही डायऱ्या आहेत, माझं कोणतेही पुस्तक नाही, मी माझ्या पुस्तकावरती 4 ओळी लिहितो. विद्या परमदैवता. विद्या हे आपलं दैवत. तमसो मा ज्योतिर्गमय. संस्कृत येते. तमसो मा ज्योतिर्गमयचा अर्थ सांगता कोणी नाही सांगता, सायन्स म्हणून. मला अंधारात राहायचं नाही. तमसो अंधारात राहायचं नाही. मा ज्योतिर्गमय, मला ज्योतीकडे जायचं, प्रकाशाकडे जायचं, गमन करायचं. सत्यमेव जयते. जे लोक सत्याच्या मार्गावर चालतात त्यांना फार त्रास असतो, पण माझा मार्ग सत्यमेव जयते. सत्याच्या मार्गाने मला जय मिळवायचं. हे अशा प्रकारचे ब्रीद वाक्य आपल्या जीवनामध्ये किती लोकांनी ॲक्सेप्ट केलेलं आहे, स्वीकृत केलेलं आहे. सांगा तुमच्या डायरीच्या पहिल्याच्या असं काय. आणि लिहिता तर काय लिहिता, बोला. काहीही नाही आहे की नाही. ते असायला पाहिजे. आपल्या डोक्यात हे विचार असले पाहिजे, तरच त्या दिशेने आपण काम करू शकतो. आणि असं म्हणतात यश काही एका दिवसात मिळत नाही, आणि यश कोणाच्या सांगाने मिळत नाही. यश मिळवण्यासाठी आपल्या स्वतःला झोकून द्यायला पाहिजे. म्हणून विद्यार्थ्यांनो, तुम्ही आपले स्वप्न पूर्ण करायचं असेल, इंजिनिअरिंगमध्ये तुम्हाला मेडल मिळवायचं असेल, विद्यापीठाचा एक टॉपर विद्यार्थी म्हणून करायचं यायचं असेल, सेवा परीक्षामध्ये, स्पर्धा परीक्षांमध्ये जसं मिशन चालवत असतात, मिशन चालवत आहेत. का चालवत आहेत, कसे चालवत आहेत, कोणासाठी चालवत आहेत, हे केवळ आपल्या सगळ्यांसाठी चालवत आहे. म्हणून आपण मिशन IAS, मिशन एक्झामिनेशन, मिशन कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन, मिशन ऑफ युअर गोल. यू मिशन, देन हॅव पॅशन, अँड देन यू कमिशन. तुमच्या मनाची पॅशन असू,
फॅशन असल्याशिवाय काय होत नाही, इग्नाइट होत नाही, इग्निशन मिळत नाही. मी इंजिनिअरिंगचा विद्यार्थी नाही, पण इग्निशन म्हणजे काय, इग्निशन कोणी दिलेलं आहे आणि कोणाचं स्वप्न इग्निशन आहे, आणि इग्निशनवरती कोणाचं आत्मचरित्र आहे सांगा बघू. आत्मचरित्र पुस्तकाचं साहित्याचं काही लेखन करता का, नाही करत. आपल्या भारताचे राष्ट्रपती, महामहिम, भारतरत्न, रॉकेट मॅन, मिसाईल मॅन कोण होते, त्यांच्या आत्मचरित्राचं नाव काय, मोठ्याने सांगा, मी बहिरा जरा का नाही. येस, विंग्स ऑन फायर्स, विंग्स ऑन फायर्स, but these fire been ignited by whom? By him only. Ignited the fire and spread his wing and flown in the sky. Therefore he is called a missile man. You got it? So if you want to be a missile man, if you want to ignite your own arm, then fly higher and higher and higher. कोणी थांबू शकत नाही. म्हणून मला मी काय सांगितलं, उडत्या पाखराला परतीची तमाल असावी, नजरेत रोज नवी दिशा असावी. अरे घरच्यांचं काय घेऊन बसला, ते बांधता येईल कधीतरी, पण उंच झेप घेण्याची, उंच उडण्याची आपल्या मनामध्ये जिद्द असावी, जिद्द असावी, जिद्द असावी. सांगतो, तुमचं लक्ष तुम्ही आजच निर्धारित करा आणि ते लक्ष साध्य करण्याच्या दृष्टीने तुम्ही कठोर मेहनत घ्या, कारण कठोर मेहनतीशिवाय पर्याय नाही. आणि जर तुमच्याकडे तुमचा पर्याय असेल तर तो तुम्हीच निवडायचा आहे, त्या पर्यायाच्या दिशेने तुम्ही प्रवास करायचा. आणि त्यासाठी एक सुंदर श्लोक आहे, लक्षणतेला ओझल पाय, लक्षणतेला ओझल पाय, अरे कदम मिला के चल, सफलता तुम्हारी चरण चुमेगी, आज नहीं तो कल, आज नहीं तो कल. तुम्ही माझा मोबाईल नंबर सरांच्याकडून किंवा आपल्या डॉक्टर खांजवे सरांच्याकडून घ्या. तुम्हाला जे काही आज मी मार्गदर्शन केलं, कारण वेळ आहे आणि बराच उशीर पण झाला आहे, पण आपल्याला क्लास असेल तर तुमच्या पुढच्या क्लासला जायचं की अजून काही वेळ ऐकायचं हे तुम्ही ठरवा. त्याप्रमाणे तुम्ही सरांना ठरवा, कारण मला वेळेचं पद्धत दिलेलं होतं. आता 1 वाजून जातोय आणि म्हणून तुम्ही तुमचे अभिप्राय, तुमचं मत, तुम्हाला काय सांगायचं आहे सरांच्याकडे, तुमच्या सरांच्याकडे सांगितलं तरी माझ्यापर्यंत पोहोचू शकेल. आणि माझी जे पुस्तकं आहेत आता शाळेमध्ये कॉलेजमध्ये दिलेले आहे, तुम्ही आवर्जून वाचायला घ्या. आणि ज्यांची ऐपत असेल, ज्यांची ऐपत असेल की मी हे 4 पुस्तकं घेऊ शकतो, 6 पुस्तकं आहेत, 6 पुस्तकाची 1200-1300 रुपये किंमत होते, पण विद्यार्थ्यांशी तेवढं घेणार नाही. 1200 रुपये किंमत असेल तरी मी किमान 1000 रुपये तुम्ही दिले तरी चालेल. ज्यांची ऐपत असेल त्यांनी घ्या, नसेल तर तुम्ही शेअर करून घ्या. प्रत्येकाने ते पुस्तक वाचावे. सरांचे पण काही पुस्तकं आहेत ते पण वाचावे आणि ते वाचून त्यातून तुम्हाला काय काय मिळालं हे तुम्ही कळवायला पाहिजे. त्याबरोबरच APJ कलाम सरांचे जे काही पुस्तकं आहेत वाचा, स्वामी विवेकानंदांची पुस्तकं वाचा, बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तकं वाचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचे पुस्तकं वाचा, काय छत्रपती शाहूचे पुस्तकं वाचा. हे जे माणूस मी जे घडलोय, मी आज तुमच्या पुढे जे बोलतोय, केवळ ह्याच महान लोकांच्या विचाराची देणगी आहे. आणि म्हणून अशा थोर लोकांचे विचार आपण जरूर वाचायला पाहिजे. आपल्या किमान दिवसातला 2 तास किमान हे तुम्ही वर्गात करून घ्या. वर्गातून बाहेर पडल्यानंतर करा. मोबाईलमध्ये कमी वेळ वापरा आणि जास्तीत जास्त आपला वेळ अभ्यासामध्ये, चांगल्या वाचनामध्ये आणि आपल्या स्वप्नपूर्तीच्या दृष्टीने निश्चित करा. त्या दृष्टीने तुमचा प्रवास करा. इंजिनिअरिंगची परीक्षा झाल्याबरोबर त्याच वर्षामध्ये परीक्षा आली तर तुम्ही मोठ्या ठिकाणी होऊ शकता. तशी तयारी ठेवा. जनरल वाचन रीडिंग करा, NCERTचे पुस्तकं वाचा आणि 8वी ते 12वीपर्यंत जे काही पुस्तकं आहे सगळ्याच फॅकल्टीचे, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स,
हे या पद्धतीने जे काही तुम्ही जर वाचन ठेवलं, 12वी पर्यंतच्या पुस्तकात तुम्ही चांगला अभ्यास केला तर मला वाटतं तुम्ही कोणी रोखू शकत नाही. पहिल्याच प्रयत्नामध्ये IAS होण्याचं आणि राठोड सरांचं जे मिशन IAS आहे त्यांच्या माध्यमातून तुमचं स्वप्न पूर्ण करण्याचा दिवस फार लांब आहे अशा प्रकारची मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपण सरांच्या बरोबर तुमची नाळ जोडून ठेवा. सर तुम्हाला नेहमी मार्गदर्शकाच्या रूपामध्ये अमरावतीमध्ये उपलब्ध आहे. तुमचं सद्भाग्य आहे. आता वर्षातले 6 ते 8 महिने बाहेरच्या राज्यामध्ये जातात, काही वेळा प्रदेशात जातात, तर तुम्हाला इथल्या इथे त्यांना भेटायला जायला काहीच हरकत नाही. त्याचं मिशन अमरावतीमध्ये बरेचसे कोचिंग क्लासेस आहे. तुम्ही रेग्युलर त्यांच्या भाषणाला जरी गेला तर तुम्हाला चांगलं स्पिरिट मिळू शकते. तो स्पिरिट घेऊन तुम्ही पुढे जा अशा प्रकारचे मी तुम्हाला शुभेच्छा व्यक्त करतो. तुम्हाला उज्ज्वल भवितव्य आणि उज्ज्वल यश मिळो अशा प्रकारच्या शुभेच्छा व्यक्त करून मला इथे बोलवलं कातोळे सरांनी, आंधळे सरांनी आज इथे माझा जो बहुमान केला त्याबद्दल मी तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि मी माझ्या आजच्या माझ्या संवादाला पूर्ण विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.